श्री स्वामी समर्थ. धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी भगवान धन्वंतरी समुद्रातून अमृत कळश घेऊन प्रकट झाले. म्हणून या दिवशी आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं म्हणून पूजा केली जाते. आणि याच दिवशी केली जाते यमदीपदान. यमदीपदान म्हणजे काय, तर या दिवशी आपण आपल्या घराच्या दाराबाहेर एक छोटासा दीप लावतो, जो दीप आपल्या यमराजाला अर्पण करतो. असा विश्वास आहे की जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान करतो त्याला अकाली मृत्यूचा भय नसतो आणि यमराज त्याच्यावर प्रसन्न राहतात. आता प्रश्न असा पडतो की दिवा कोणता वापरायचा, तर मातीचा दिवा उत्तम आहे, पण तुम्हाला त्यापेक्षाही अधिक चांगला आणि उत्तम म्हटलं तर पिठाचा दीप हा सर्वोत्तम आहे. गव्हाचं पीठ, त्यापासून तुम्ही एक सुंदर दिवा तयार करू शकता आणि हा दिवा पवित्रतेत आणि परिणामात मातीच्या दिव्यापेक्षा कमी नाही. तर तुम्ही गव्हाच्या पिठापासून एक साधा असा चौमुखी दिवा तयार करा. चौमुखी दिवा तयार केल्यानंतर त्यात तिळाचं तेल घाला, कारण तिळाचं तेल यमराजांना प्रिय आहे आणि ते वाईट शक्ती दूर ठेवतात. 4 वात घाला आणि त्या दिव्यावर थोडं हळद कुंकू लावा. हळद कुंकू लावून तो शुद्ध करा. आता सूर्यास्त झाल्यावर संध्याकाळी दक्षिण दिशेकडे तोंड करून घराच्या दाराबाहेर तो दिवा ठेवा, कारण दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. दिवा ठेवताना सर्वांनी एकत्र नमस्कार करावा आणि मनात शांतपणे म्हणावं. दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा मंत्र म्हणा: मृत्यूना दंडपालाय कालेन सह याम्य ते दीप ददामि यमराज प्रियता मे सदा मम. या मंत्राचा अर्थ असा की हे यमराजा, मी तुम्हाला हा दीप अर्पण करतो. कृपया माझ्या घराचं रक्षण करा आणि माझ्या कुटुंबाला आरोग्य व दीर्घायुष्य द्या. हा दीप जेव्हा लावता तेव्हा मनात कोणतंही भय ठेवू नका. यमदीपदान म्हणजे भीती नव्हे, तर श्रद्धा आणि आदर आहे. यमराज हे आपल्या कर्मानुसार न्याय देणारे देव आहेत आणि त्यांना आदराने स्मरण करणं म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण करणं. आता प्रश्न असा पडतो की दिवा विझवल्यावर काय करायचं? आपोआप विझू द्या. रात्री विझल्यानंतर लगेच हात लावू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी थंड झाल्यानंतर दिवा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा गाईला पण खाऊ घालू शकता. तो कचऱ्यात टाकू नका, कारण तो यमराजाला अर्पण केलेला पवित्र दीप असतो. तर पिठाचा दिवा लावण्याचं एक वेगळं महत्व असतात. तो आपल्या घरातल्या अन्नाचा आणि कष्टाचं प्रतीक असतो. आपल्या हाताने बनवलेला हा दीप म्हणजे आपल्या श्रद्धेचा प्रकाश आहे. ज्या घरात असा पिठाचा दीप लावला जातो त्या घरात आरोग्य, शांतता आणि सुख नांदतं. यमराज प्रसन्न होतील आणि लक्ष्मी देवीचंही आगमन त्या घरात होतं. तर त्या दिवशी धनत्रयोदशी सुद्धा आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी पण 18 दिवे तेलाचे लावले जातात. तर 18 दिवे लावायचं विसरू नका. म्हणून लक्षात ठेवा, दिवा लावताना आपल्या मनात फक्त एकच विचार असावा: हे यमराज, आमच्या घराचं रक्षण कर, सुखमय आणि दीर्घ आयुष्य सर्वांना घरी लाभू द्या. हे यमराज, आमच्या घराचं रक्षण कर आणि आमचं आयुष्य सुखमय आणि दीर्घ आयुष्य सर्वांना मिळू द्या. आणि शेवटी एकच सांगेन, एक छोटासा पिठाचा दिवा लावा, पण त्या श्रद्धेचा प्रकाश मोठा ठेवा. तो दिवा तुमच्या घरातल्या अंधकाराला दूर करेल आणि तुमचं आयुष्य सुख, आरोग्य आणि शांतीने उजळून टाकेल. आता तुम्ही म्हणाल की यमदीपदान करताना आम्हाला कोणतेही मंत्र येत नाही, तर फक्त तो दिवा प्रज्वलित करा आणि यमदेवाला मनापासून तुम्ही प्रार्थना करा: हे देवा, आमच्या कुटुंबाचं रक्षण करा, आमच्यावरती कोणतेही संकट येऊ देऊ नका, आमच्या घरातील सर्वांना सुखी ठेवा, सर्वांना दीर्घायुष्य मिळू द्या, कोणतेही संकट, अकाली मृत्यू येऊ देऊ नका, अशी यमदेवाला प्रार्थना करा.